नमस्कार. श्रीकृष्णाचा विचार आणि श्रीकृष्णाचं तत्व हे राजकारणात, समाजकारणात, त्याचबरोबर मित्रांमध्ये आणि नातेवाईकांच्या मध्ये सुद्धा उपयुक्त ठरावं असं आहे. कृष्णाने या प्रत्येक स्तरावर मार्गदर्शन केलं आहे. कृष्णाच्या ज्या बाललीला आहेत त्या कृष्णाच्या बाललीला आपण पाहिल्या आहेत आणि जन्मलीलेपासून त्यांच्या लीलेचा प्रवास सुरू होतो. कृष्णाने जेवढ्या काही लीला केल्या त्या प्रत्येक लीलेमध्ये बोध होता. कृष्णाची जन्मलीलेमध्ये कृष्णाचा जन्म मथुरेच्या कारागृहात झाला. मथुरेच्या कारागृहात जन्म होऊन सुद्धा त्याच्यानंतर मथुरे ते गोकुळ हा प्रवास कृष्णानं अतिशय लीलया केला. वडील वासुदेव यांनी पूर आलेल्या यमुने नदीतून वाट काढत काढत कृष्णाला गोकुळात पोहोचवलं. जन्माची ही जी लीला आहे या लीलेतून सुद्धा बोध हाच आहे की संकट तुमच्या चारी बाजूनी जरी असली तरी प्रत्येक संकटामध्ये तुम्हाला प्रकाश वाट दाखवत असतो. कृष्णाची जी दुसरी लीला आहे ती ती माखण चोर म्हणून केलेली लीला आहे. अनेक ठिकाणी कृष्णाने लोणी चोरल्याच्या घटना आपण बघितल्या, प्रसंग बघितले. ते प्रसंग महाभारतामध्ये आणि कृष्णाच्या चरित्रामध्ये आपल्याला वाचायला आणि पाहायला मिळाले. कृष्ण या लीलेमध्ये आपल्या सगळ्या सवंगड्यांना घेऊन अनेकांच्या घरी जायचा आणि तो लोणी चोरायचा. त्याचबरोबर तो आपल्या सवंगड्यांच्या सोबत राडावाडामध्ये भटकायचा आणि जंगलामध्ये सुद्धा खेळायचा. आपल्या गोपाळांबरोबर त्यांनी साधेपणाने जे जीवन जगलं तर त्याच्यातून एकच बोध घेण्यासारखा आहे. तो बोध म्हणजे बालपण असो किंवा मोठेपण असो, साधेपण आणि निरागसतेमध्ये सुद्धा आपल्याला आनंद शोधता आला पाहिजे. कृष्णाची जी तिसरी लीला आहे ती गोवर्धन पर्वत करंगळून उचलल्याची लीला आपण पाहिली आहे, ग्रंथामधून ती वाचली आहे. इंद्राचा अहंकार तोडण्यासाठी कृष्णाने हा गोवर्धन पर्वत उचलला होता. तो गोवर्धन पर्वत उचलत असताना गोकुळातील गावकऱ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास सुद्धा पेरण्याचं दुसऱ्या बाजूला हे कृष्णाने काम केलं होतं. या लीलेमधून सुद्धा एक बोध महत्वाचा आहे. तो बोध म्हणजे निसर्गाचं संरक्षण करता आलं पाहिजे आणि अहंकार सुद्धा तोडता आला पाहिजे, अहंकार सुद्धा सोडता आला पाहिजे. कृष्णाची जी तिसरी लीला आहे ती मथुरेत जाऊन मामा कंस याचा वध केल्याची लीला आपण पाहिली आहे. कंस अतिशय अत्याचारी असा राजा होता आणि तो कृष्णाचा मामा होता. या कंसाचा कृष्णाने वध केला. कृष्णाने कंसाचा वध केल्याची लीला सुद्धा आपण चरित्रामध्ये वाचली आणि ऐकली आहे. खर तर या लीलेतून सुद्धा अतिशय महत्वाचा बोध आपल्याला घेता येतो आणि तो घ्यायला हवा आहे की अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध सुद्धा आपल्याला ठामपणे उभा राहता आलं पाहिजे आणि आपली कर्तव्य आपल्याला पार पाडता आली पाहिजेत. धर्माचं सुद्धा रक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. हा बोध आपल्याला या लीलेमधून घेता येतो. कौरव आणि पांडवाच्या युद्धामध्ये कृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. या गीतेतून सुद्धा अनेक गोष्टीचं मार्गदर्शन कृष्णाने अर्जुनाला केलं. ते मार्गदर्शन त्यांनी अर्जुनाला केलेलं होतं तर त्या अखिल मानव जातीला केलेलं मार्गदर्शन होतं. यातून बोध हाच आहे की कर्मयोग, निस्वार्थ कर्तव्य आणि धर्मपालन. आधुनिक जगामध्ये सुद्धा कृष्णाने केलेल्या लीलांची उपयुक्तता आपल्याला जाणता आली पाहिजे. कृष्णाच्या प्रत्येक लीलेमागे एक बोध होता, जो बोध वर्तमान स्थितीमध्ये सुद्धा प्रत्येकाला लागू होतो. खरं तर अन्याय अत्याचार विरुद्ध उभा राहणं, निसर्गाचं संरक्षण करणं, साध्या आणि निरागसतेमध्ये आनंद मांडणं, या सगळ्या गोष्टीचा बोध देणं, अशा अनेक गोष्टी कृष्णानं आपल्या लीलेमधून लोकांच्या समोर ठेवल्या. या ग्रंथामध्ये आणि त्या प्रवचनामध्ये जरी असल्या तरी मी असं म्हणेन कृष्णाच्या या लीला आणि या लीलांमधला बोध माणसाच्या जगण्यामध्ये सुद्धा असायला हवा आणि तो जेव्हा जगण्यामध्ये येईल तेव्हा आपल्या अनेक प्रश्नांमध्ये सैलपणा आल्याचा अनुभव आपल्याला घेता येईल आणि आपल्याला प्रत्येक पातळीवर आपल्याला त्या समस्यांचा, संकटांचा सामना करण्याची शक्ती मिळेल.